अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रविनगर चौकात असलेल्या कोम स्टोअर नावाच्या कपड्यांच्या दुकानात झालेल्या चोरीचा अंबाझरी गुन्हे शोध पथकाने अवघ्या 2 दिवसात यशस्वी छडा लावलाय। या प्रकरणी पोलिसांनी हुडको कॉलनी जरीपटका परिसरातील 2 विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि चोरीच्या मुद्देमालासह एकूण 92,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी जयकल्प अजय शाहू हे 28 मे 2026 रोजी रात्री आपले कपड्यांचे दुकान बंद करून घरी गेले होते। 29 मे रोजी पहाटे 2 ते 3 वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। चोरट्यांनी दुकानातून विविध प्रकारचे कपडे, लॉकेट्स आणि एक पोलो C71 मोबाईल असा एकूण 25,000चा माल चोरून नेला। अंबाझरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना त्यांना या दुकानाचे कुलूप तुटलेले दिसले। त्यांनी तत्काळ फिर्यादीला बोलावून घेऊन CCTV फुटेज तपासले असता या चोरीचा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला होता। गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे परिसरात पाहणी केली। संशयित आरोपी जरीपटका परिसरात हिरो होंडा स्प्लेंडर गाडीने फिरत असल्याचे दिसल्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम तीव्र केली। 31 मे 2026 रोजी पेट्रोलिंग दरम्यान हे दोन्ही विधी संघर्षित बालक तेलंगखेडी गार्डन परिसरात संशयास्पदरित्या आढळून आले। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यांच्याकडून चोरीचा मोबाईल, लॉकेट्स, लाल रंगाचा टी-शर्ट आणि चोरीसाठी वापरलेली 70,000 रुपये किमतीची स्प्लेंडर गाडी असा एकूण 92,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दिनांक 28/5/2026 रोजी यातील फिर्यादी जे क्रोम स्टोअरचे मालक आहेत त्यांनी रात्री 10 वाजताचे सुमारास त्यांचे दुकान बंद करून ते घरी गेले होते। रात्री 1:30 वाजताच्या सुमारास आमचे पोलीस ठाण्याचे अंमलदार हे परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना क्रोम स्टोअर या दुकानाचा ताला जो आहे तो तुटलेल्या स्थितीत मिळाला। त्यांना संशय आला की तिथे चोरी झालेली असू शकते। त्यांनी तिथे जाऊन पाहणी केली असता त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले। त्यांनी क्रोम स्टोअरचे जे मालक आहेत यातील फिर्यादी त्यांना फोनद्वारे माहिती दिली आहे की इथे चोरी झालेली आहे। अशा माहितीवरून त्यांनी शटर ओपन करून पाहिलं असता त्यांनी CCTV फुटेज पाहणी केली तर रात्रीचे 2 वाजताचे ते 3 वाजताच्या दरम्यान 2 अज्ञात इसम जे तोंडाला मास्क बांधून त्यांनी चोरी केलेली आहे, काही कपडे, लॉकेट अशी। तर फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून त्यांचा पोको कंपनीचा C71 हा मोबाईल चोरीला गेलेला आहे, ज्याची किंमत आहे अंदाजे 10,000 रुपये। तसेच दुकानातील कपडे, टी-शर्ट, जीन्स तसेच लॉकेट इत्यादी असे 15,000चा असा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे। असा एकूण 25,000 रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे। अशा फिर्यादीच्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे अंबाझरी येथे अपराध क्रमांक 216/2026 कलम 305, 331(3), 324(4) आणि 3(5) भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही तपासादरम्यान CCTV फुटेजच्या आधारे शोध करत असताना आम्हाला ते अज्ञात इसम हे जरीपटका परिसरामध्ये राहत असल्याचे आम्हाला माहिती मिळाली। आम्ही गुप्त बातमीद्वारा मार्फत माहिती जी प्राप्त केली त्यानुसार त्यांचे नाव माहिती पडले आम्हाला। ते दोन्ही विधी संघर्षित बालक असल्याने आम्ही त्यांचा शोध सुरू केला तर आम्हाला ते तेलंगखेडी गार्डनच्या जवळ आढळले आम्हाला ते। आम्ही त्यांची विचारपूस केली असता ते पळण्याचा प्रयत्न करत होते। आम्ही स्टाफच्या मदतीने त्यांना तिथं थांबवलं, 2 पंच बोलवले, त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेण्यात आली। अंगझडतीमध्ये त्यांच्याकडे जो चोरीला गेलेला मोबाईल होता तो पोको C71 हा मोबाईल मिळून आला, तसेच 6 लॉकेट मिळून आलेले आहेत। असा मुद्देमाल आम्ही अंगझडतीमध्ये जप्त केलो आणि त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन ताब्यात घेतलं आम्ही आणि त्यांच्या पालकांना माहिती दिली।